दरम्यान अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचे संकेत देखील देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। अशोक चव्हाण हे राष्ट्रीय उंचीचे नेते असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। देखिए, अशोक चव्हाण जी 2 बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं, इसलिए उनका रोल क्या होगा इस बारे में केंद्र सरकार केंद्रीय बीजेपी के साथ चर्चा करके हम तय करेंगे। क्योंकि अशोक जी का भारतीय जनता पार्टी में आना ये राज्य के लिए तो एक बहुत मजबूती की बात है ही, पर उनका जो कद है वो एक नेशनल स्टेचर का कद है, इसलिए केंद्रीय बीजेपी से बात होकर ही इसका फैसला किया जाए। अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणेंना लोकसभा लढावी लागणार आहे। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला ही माहिती आहे। तर अशोक चव्हाण हे राज्यसभेचे उमेदवार असल्याचे संकेत या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिले होते। अशोक चव्हाण जर राज्यसभेवर गेले तर नारायण राणे यांना मात्र आणि त्याचबरोबर गोयल यांना सुद्धा लोकसभा लढवावी लागेल। तर आता राज्यसभेवर असलेल्या सदस्यांना लोकसभा लढवण्यासंदर्भात भाजपने संकेत दिले। कोणते नेते लोकसभा लढवणार ते आपण पाहू। तर नारायण राणे, पियुष गोयल आणि भागवत कराड हे आधी राज्यसभेवर होते, आता त्यांना लोकसभा लढवावी लागेल। भाजपकडून तसे संकेत देण्यात आले। ज्यांना राज्यसभा देण्यात आली होती तर त्यांना लोकसभा लढवण्यास भाजपकडून सांगितलं जाईल।